रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम. पारंपरिक उत्सव, विविध धार्मिक विधी पार. राज्यात सर्वत्र होळी आणि शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळत असून कोकणात पारंपरिक उत्साहात होम आणि विविध धार्मिक विधी पार पडले. चिपळूण तालुक्यातील भिले गावात शिमग्याच्या निमित्ताने पारंपरिक होम म्हणजेच मोठी होळी पेटवण्यात आली. होम पेटवण्यापूर्वी श्री देव महादेव, काळेश्वरी भानोबाच्या पालखीसह होमाभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर विधिवत होम प्रज्वलित करण्यात आला. होमानंतर पालखी नाचवण्यात आली. या सोहळ्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध गावांमध्येही रात्री होम पेटवण्यात आले. विशेष म्हणजे होम पेटवल्यानंतर फाका घालण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात असल्याचे पाहायला मिळाले. खेड शहरातील हनुमान मित्रमंडळ आणि परिसरातील तरुण वर्ग एकत्र येऊन ही परंपरा जोपासतात. शेकडो तरुण आणि भक्त मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ढोल ताशांचा गजर, खालूबाजा तसेच सनई चौघड्यांच्या निनादाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषा, भक्तिगीत आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शिमगोत्सवाची रंगत अधिक खुलली. शिमगोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, परंपरेचे जतन आणि ग्रामदैवताप्रती असलेली श्रद्धा यांचा संदेश देण्यात आला. ग्रामदैवताच्या कृपेने गावात सुखसमृद्धी आणि एकोपा नांदो अशी प्रार्थना करण्यात आली.